तर जळगावमध्ये मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 9.5 फूट लांबीचा आणि अर्धा फूट खोल खड्डा पडला आहे। हा खड्डा चुकवताना वाहनधारकांची मोठी कसरत होती। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। मुंबई ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा जळगावातून जातो। या महामार्गावर गेल्या 10 दिवसांपूर्वी खरडून ठेवलेल्या महामार्गामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर TV9 मराठीने या महामार्गावरचे संपूर्ण खड्डे या ठिकाणी दाखवले होते। मात्र आता जे खड्डे आपण दाखवले होते ते कुठेही दुरुस्त किंवा खड्डे बुजवण्यात आले नाही आणि आता हे खड्डे आणखीनच धोकादायक बनण्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की आपण हा खड्डा आता टेपच्या साहाय्याने मोजला, जवळपास 10 फुटाचा लांब एवढा हा खड्डा आहे। आता प्रशासन मोठ्या दुर्घटनेची या ठिकाणी वाट पाहत आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत असून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर किंवा या कारभारावर जे आहे वाहनधारक नागरिक हे रोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। तर राज्यातील रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांनी अनेकांचा बळी घेतला। याच रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। पण पुण्यामध्ये एक रस्ता असा आहे जो गेली 50 वर्ष कामाच्या दर्जाची आणि गुणवत्तेची साक्ष देत आहे। गेल्या 50 वर्षात एकही खड्डा नसणारा पुण्यातील जंगली महाराज रस्ता हा एकमेव आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। सध्या अनेक शहरे असतील किंवा ग्रामीण भागातल्या रस्त्यावरच्या खड्ड्याची चर्चा सुरू आहे। अनेक शहरातील किंवा ग्रामीण भागातल्या रस्त्यावरती अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र मी पुण्यातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंगली महाराज या रस्त्यावरती आहे। या रस्त्याची एक खासियत आहे, 1976 मध्ये तयार झालेला हा रस्ता जवळपास 50 वर्ष म्हणजेच 5 दशके झाली। मात्र 5 दशकामध्ये या रस्त्यावरती अद्यापही एकही खड्डा पडलेला नाही। ही या रस्त्याची एक खासियत आहे। अगदी पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला महत्त्वपूर्ण रस्ता म्हणून या जंगली महाराज रस्त्याला ओळखलं जातं। या रस्त्यावरती आपण बघू शकतोय की अगदी गुळगुळीत आणि चकाचक असणारा हा रस्ता गेल्या 50 वर्षापासून अनेक वाहने या रस्त्यावरून ये जा करत असतात। एकही खड्डा नसल्याची एक मिसाल बनलेला एक ऐतिहासिक रस्ताच आपल्याला म्हणावा लागेल। लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। तर नाशिकमध्ये आदिवासी मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। आदिवासी आयुक्तालयाबाहेर आदिवासी विद्यार्थी संघटनांनी ठिय्या दिलाय। रोजंदारी तत्वावरील शिक्षकांच्या सेवेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्याची मागणी होतीये। इतर विविध मागण्यांसाठीही विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला तो विषय असेल, सेंट्रल किचनचा मुद्दा असेल, यासह इतर जे विषय आहेत ज्या विषयांवर हे विद्यार्थी वर्षानुवर्ष भांडतायत त्या सगळ्या मागण्यांसाठी आज पुन्हा एकदा ते आंदोलन करत आहेत। पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे आणि एकूणच सेंट्रल किचनच्या विषयासह इतर मुद्द्यांवर हे विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत असताना अधिकारी देखील आता या संदर्भातलं स्पष्टीकरण देत आहेत। नेमकं आता पुढे काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीनं यातनं तोडगा काढला जाऊ शकतो याबाबत अधिकारी देखील आता मार्गदर्शन जे आहे ते विद्यार्थ्यांना करतायत। त्याच्यामुळे आता येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय जे आहेत ते आदिवासी आयुक्तालयाकडून अपेक्षित आहेत। कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। तर साताऱ्याच्या सुखेड आणि बोरी या 2 गावात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी एक अनोळखी प्रथा साजरी केली जाते। दोन्ही गावांच्या वेशीवर असणाऱ्या एका ओढ्यावरती येऊन एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिव्या देतात। या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात, कुणालाही ऐकू येऊ नये यासाठी ओढ्यामध्ये पारंपरिक वाद्य जी आहेत ती वाजवली जातात।